नमस्कार. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. नुकताच काही दिवसांपूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन बघितलाच असेल. पण या निकालामध्ये आपला विद्यार्थी कोणत्या घटकांमध्ये मागे आहे, कोणत्या घटकांमध्ये खूप हुशार आहे आणि कोणत्या घटकांमध्ये ॲव्हरेज आहे, याचं मूल्यमापन आपल्याला कळावं म्हणून मंथन फाउंडेशनने एक नवीन ॲनालिसिस रिपोर्ट आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर तो ॲनालिसिस रिपोर्ट आपल्याला कसा बघता येईल याबद्दलची माहिती असणारा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम गुगल क्रोमला गेल्यानंतर मंथन वेलफेअर फाउंडेशन आपण सर्च करायचं आहे. मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे आपल्याला रिझल्ट ॲनालिसिस हे ऑप्शन दिसेल. रिझल्ट ॲनालिसिस यावर क्लिक केल्यावर आपल्याला एक टॅब दिसेल. त्यावर विद्यार्थ्याचा स्टुडंट ID नंबर किंवा आपला मोबाईल नंबर जो आपण फॉर्मवर भरला होता तो तिथे टाकायचा आहे. प्रोसीड म्हणायचं आहे. मग आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण माहिती, एकूण मिळालेले मार्क्स, सोडवलेल्या प्रश्नांपैकी बरोबर आलेले प्रश्न आणि चुकलेले प्रश्न आणि तसे प्रश्न जे त्यांनी अटेम्प्ट केलेले नव्हते याचा रिपोर्ट आपल्याला बघायला मिळेल. त्याखाली गेल्यानंतर क्वेश्चन्स नावाची टॅब असेल. या टॅबमध्ये विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांपैकी कोणते प्रश्न बरोबर आहेत आणि कोणते प्रश्न चुकीचे आहेत हे आपल्याला बघायला मिळेल. पुढील टॅब आहे ओव्हरव्ह्यू. यामध्ये आपल्याला पाय चार्ट व्हील दिसेल. यामध्ये करेक्ट, इनकरेक्ट आणि नॉन अटेम्प्टेड या तीनही प्रकारचे प्रश्न आपल्याला लक्षात येतील. त्याच्याच खाली आपल्याला स्ट्रेंथ अँड वीकनेस हे बघायला मिळतील. यामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याचा अभ्यास खूप चांगला आहे आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कमी आहे हे आपल्याला दिसेल. त्याच्याच खाली एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट अँड स्ट्रेंथ आपल्याला दिसेल. यामध्ये कोणत्या घटकांमध्ये विद्यार्थ्यांना जास्त अभ्यासाची गरज आहे हे आपल्याला दिसेल, जे लाल रंगामध्ये दर्शवलेले असेल. आणि टॉप स्ट्रेंथ म्हणजे हिरव्या रंगांमध्ये अशा प्रकारचे टॉपिक असतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगल्या प्रकारचा आहे. त्याखाली स्टडी प्लॅन नावाचं ऑप्शन असेल, ज्यामध्ये ज्या घटकांवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असे घटक आपल्याला लाल रंगामध्ये दाखवण्यात येतील. ज्या घटकांमध्ये 40% खाली विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत अशा प्रकारचे घटक यामध्ये दर्शवलेले असतील. त्याखाली असणार आहे इम्प्रूव्हमेंट एरियाज. ज्या घटकांमध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स हा 40% ते 70% दरम्यान आहे अशा प्रकारचे घटक यामध्ये दर्शवलेले असतील, ज्यामध्ये विद्यार्थी चांगला तर आहे पण त्याला अजून तयारीची आवश्यकता भासणार आहे. त्यानंतर असणार आहे मास्टर टॉपिक्स. यामध्ये असे घटक आहे ज्यामध्ये आपला विद्यार्थी 70% पेक्षा जास्त मार्क मिळवत आहे, म्हणजेच त्या विद्यार्थ्याचा या घटकांबद्दलचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. पुढील टॅब असणार आहे टॉपिक्स. यामध्ये आपल्याला टॉपिक वाईज डिटेल्स दिसेल, म्हणजे कोणत्या टॉपिकवरील प्रश्नांमध्ये विद्यार्थी कशा प्रकारचा परफॉर्मन्स देत आहे हे आपल्याला दिसेल. जसं की आपण यामध्ये बघू शकतो शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. यामध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी विद्यार्थ्याने किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत इथे आपण बघू शकतो. पुढील टॅब असणार आहे पेपर्स. यामध्ये प्रत्येक पेपरमधील परफॉर्मन्स विद्यार्थ्याचा कसा आहे हे आपल्याला बघायला मिळेल. जसं की आपण बघू शकतो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या टॉपिकवर एकूण जितकेही प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नांचे क्रमांक इथे दाखवलेले आहेत आणि त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेली आहेत आणि किती प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत हे इथे आपण बघू शकतो. पुढील टॅब असणार आहे टिप्स. तर विद्यार्थ्यासाठी नेमका सल्ला काय? तर स्टडी प्लॅन कसा असायला हवा? ज्या घटकांमध्ये 40%च्या खाली विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत अशा प्रकारचे जे घटक आहेत ते आपल्याला इथं लाल रंगामध्ये दाखवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी लगेच जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याखाली असणार आहे इम्प्रूव्हमेंट एरियाज, जे आपण येलो कलरमध्ये दिलेले आहेत. या घटकांमध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स हा 40% ते 70%च्या दरम्यान आहे. त्यामुळे विद्यार्थी चांगला तर आहे या घटकांमध्ये, मात्र याला अजून जास्त तयारीची गरज आहे. त्याखाली असणार आहे मास्टर टॉपिक्स. ज्या घटकांमध्ये 70% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत असे घटक यामध्ये दर्शवलेले आहेत की ज्यावर विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांना फक्त यामध्ये सातत्य ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे या ॲनालिसिस रिपोर्टच्या मदतीने पुढच्या वर्षी विद्यार्थी आपला परफॉर्मन्स हा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतात. या ॲनालिसिस रिपोर्टमुळे पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना
ॲक्युरेट लक्षात येईल की विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या घटकांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपला ॲनालिसिस रिपोर्ट चेक करा. मंथन वेलफेअर फाउंडेशनने दिलेल्या या नवीन ऑप्शनमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी आशा करतो. काही अडचणी असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. धन्यवाद.